3 ते 4 तास मुसळधार पावसाचा अंदाज देणारे आलेत. हवामान विभागानं वर्तवलाय आणि पुढचे 3 ते 4 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत राज्यासाठी. पावसाबद्दल धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. पुढील 3 ते 4 तासांमध्ये ढगफुटी होणार. आज हे 18 जिल्हे वाहून जाणार, त्यामुळे सर्वांनी सावध व्हायचं आहे. नदी नाले ओढे तुडुंब भरणार आहेत. हवामान खात्याने राज्यातील 18 जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन टाकला आहे. त्यातल्या त्यात 18 जिल्ह्यांमधील 6 जिल्ह्यांना ढगफुटीचा मोठा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रावर एक मोठं नवं संकट आता धावून येत आहे. पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आल्या. मुंबईकडून खूप जोराचा पाऊस या 18 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून आता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. आता यामध्ये 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे इतके महाभयंकर वारा असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आले. त्यामध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याचं देखील या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय भयानक कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा त्या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासांमध्येच वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात इतका कधीच पाऊस पडला नव्हता. इतका पाऊस आता पुढील 3 ते 4 तासानंतर सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. इतका मोठा पाऊस आज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय अर्जंट तातडीचा आदेश तुमच्यासाठी या ठिकाणी आता जाहीर केला आहे. जो आदेश प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना पाळावाच लागणार आहे. अन्यथा तुमचा जर जिल्हा या 18 जिल्ह्यामध्ये जर असेल तर तुम्हाला खूप मोठा धोका आहे. तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या या 18 जिल्ह्यांमधील 6 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी असा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये मागील 10 वर्षांमध्ये कधीच मोठा पाऊस पडला नव्हता. इतका मोठा पाऊस आता या 18 जिल्ह्यांमधील 6 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना आता या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या. बघा, आता बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. तर तो अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये आता कमी दाबाचं एक पट्टा म्हणजे क्षेत्र त्या ठिकाणी तयार झाला आहे. तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आता झाल्याचं पाहायला मिळतंय आणि महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा प्रवास वेगाने आता पुढे सरकू लागल्याचं या ठिकाणी सध्याला तर दिसू लागलं आहे. ज्यामुळे प्रचंड वादळी वारे यामध्ये आता निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळपास यामध्ये 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे आता वारा असल्यामुळे यामध्ये आता शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. ढगफुटी सदृश पाऊस या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्येच आता दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे 18 जिल्ह्यांमध्ये भयंकर असा पाऊस पडणार आहे. आता 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याचं आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश आता या ठिकाणी देण्यात आले आहेत. मग आता कोणते ते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक पाऊस आता त्या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासामध्ये कोसळणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. तसेच या ठिकाणी कोणते असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, तर कुठे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आलाय, तर काही जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही आहे. सर्वांची यादी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या. आता सर्वांनी इथे लक्ष द्या. जर तुमचा जिल्हा आता त्या ठिकाणी वर्तवलेल्या या 6 भयंकर रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जर असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायला देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तुम्हाला विशेष सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. कारण या 6 जिल्ह्यांना अतिभयंकर ढगफुटीचा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की कोणते असे 6 जिल्हे आहेत जिथे त्या ठिकाणी आता भयंकर त्या ठिकाणी ढगफुटी त्या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्याने त्या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहून शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. ढगफुटीसारखा पाऊस त्या ठिकाणी या 6 जिल्ह्यांमध्ये कोसळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आल्या. जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे. महाराष्ट्रावर एक नवं संकट आता चालून येत आहे.
याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 महिन्यापासून समुद्रामध्ये एक त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी पार्श्वभूमी तयार होत होती। आधी सर्वात तुम्ही आठवते का बघा, एप्रिल मे या महिन्यामध्ये परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिली होती। या वर्षीचा उन्हाळा प्रचंड महाभयंकर होता। त्या ठिकाणी जमीन तापली होती। अनेक ठिकाणी विक्रमी पातळीवर त्या ठिकाणी उन्हाळा वाढलेला होता। तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, प्रचंड ऊन होतं। या 2025 मध्ये सर्वात जास्त ऊन तापलं होतं। इतकं ऊन तापलं होतं की समुद्राच्या पृष्ठभागावरच तापमानही सरासरीपेक्षा जास्त वाढलं होतं। बंगालच्या उपसागरातलं समुद्राचं पाणी अक्षरशः उकळतं होतं, म्हणजे उकळलेलं होतं, इतकं तापमान वाढलं होतं। हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान कोणत्याही मोठ्या चक्रीवादळाची किंवा कमी दाबाच्या क्षेत्रासाठी लागणारं इंधन तयार करण्याचं काम करत असतं। जितकं जास्त तापमान तितकं जास्त ऊर्जा आणि तितकंच मोठं संकट या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी या ठिकाणी तयार झाल्याचं आता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। पण सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कोणते असे 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय। येत्या त्या ठिकाणी 3 ते 4 तासामध्ये इथे ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा, पुढील 3 ते 4 तासामध्ये या ठिकाणी मोठा आता पाऊस होतोय, ढगफुटी सदृश पाऊस पडतोय। या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे या 7 जिल्ह्यामध्ये आता वाहणार आहेत आणि ढगफुटी सदृश त्या ठिकाणी पाऊस कोसळणार आहे। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस पूर्णपणे गैरहजेरी असणार आहे? बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा पडणार आहे बघा। काही जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने सांगितलंय की पाऊस अजिबातच पडणार नाही आणि काही जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडणार आहे आणि असे पण 6 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता या ठिकाणी मागच्या जर मे महिन्यातील उष्णतेचा जर विचार केला तर ती उष्णता भयंकर होती आणि या उष्णतेनंतर जून महिन्यात मान्सूनचं पहिलं आगमन झालं। तुम्ही पण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। अनेकांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर यावर्षी पावसाने केली। आता त्यानंतर पावसाने जोरच पकडला नाही। याचाच परिणाम असा झाला की समुद्रात जी ऊर्जा साठवली होती ती तशीच राहिली। समुद्राच्या गरम पाण्यावर थंड वाळव्यांचा त्या ठिकाणी प्रभाव न पडल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र होण्यासाठी एक आदर्श स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे कमी दाबाचं क्षेत्र आता एक सुपर सिस्टीम मध्ये बदललंय आणि त्यामुळेच आता या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आजपासून एक मोठ्या वादळाचं तसेच एक मोठं संकट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहे। अगदी 3 ते 4 तासामध्येच आता ढगफुटी सदृश पाऊस या 6 जिल्ह्यामध्ये होणार आहे। तसेच उरलेल्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच काही जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मटकी, मूग किंवा बाजरी कोणतेही पीक पेरलं असेल तर आता या 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे आता यामध्ये धडकणार आहे। त्यामुळे शेती पिकांचं नुकसान या 6 जिल्ह्यामध्ये भयंकर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 6 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता महाराष्ट्रातील सुपर सिस्टीमच्या महाराष्ट्रातील कोणत्या भागांना सर्वाधिक फटका पडेल, कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे त्या ठिकाणी आता वारे वाहणार आहेत। ढगफुटीसारखा मोठा पाऊस कोसळणार आहे। आता आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घेऊया की नेमकं हवामान खात्याने आता नेमकं कोणत्या प्रकारचा इशारा या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यांना दिला आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आता इथून पुढील 4 तासामध्ये पडणार आहे हे तुम्ही आता लगेच या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी वाऱ्याचा वेग आज पुढील 3 ते 4 तासामध्ये 100 ते 150 किलोमीटर इतका असण्याचा त्या ठिकाणी अंदाज वर्तवलाय। म्हणजे इतकं नेमकं वाऱ्यामुळे आता बघा 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाच्या या वाऱ्यामुळे आता काय काय होणार आहे बघा। मोठमोठी झाडं तुम्हाला मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडलेली दिसतील। विजेचे खांब त्या ठिकाणी वाकले जाऊ शकतील। वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित होऊ शकतो। कच्च्या पत्र्यांची जर तुमची घरे असतील म्हणजे त्या ठिकाणी पत्र्यांची जर तुमची घरे असतील तर मोठी हानी होऊ शकते। दळणवळण म्हणजे संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमाडू शकते। त्याचबरोबर ढगफुटी सदृश पाऊस पडणार म्हणजेच लहानशा एखाद्या परिसरात खूप कमी वेळामध्ये प्रचंड आभाळातून पाऊस पडणार
काही मिनिटांमध्येच नद्यांना नाल्यांना आता 3 तासानंतर पूर येण्याची दाट शक्यता या 6 जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आल्या। जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर रस्त्यावर गुडघाभर कमरे इतकं पाणी साचू शकतं। सर्वात मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय तो म्हणजे आता त्या ठिकाणी कोकणाच्या भागाकडचा दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड कोसळून मोठे अपघात सुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। अशी भयानक परिस्थिती आता या 6 जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये होऊ शकते। त्यामुळेच हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी गाठल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठा रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकलाय, ज्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे। तसेच या ठिकाणी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। मग ते 6 जिल्हे कोणते आहेत ते तर आपण लगेच पाहणारच आहोत। तसेच कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पाऊसच नाही, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण नेमकं या 6 जिल्ह्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा आता हवामान खात्याने विशेष सूचना तुम्हाला त्या ठिकाणी पाळायला सांगितल्या आहेत। आता हवामान विभागाने इशारा दिलेल्या काळामध्ये घराबाहेर पूर्णपणे तुम्ही आता पडणं टाळायचं असं सांगितलंय। सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, 2 अत्यावश्यक वस्तू त्या ठिकाणी जवळ ठेवा, एक इमर्जन्सी किट तयार ठेवा, त्यात बॅटरीवर चालणारी टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, प्रथमोपचार साहित्य, काही सुके अन्य पदार्थ तुम्ही ठेवायचा आहे, पिण्याच्या पाण्याची बाटली नक्की ठेवा, तसेच मोबाईल फोन चार्जिंग करून ठेवा। त्या ठिकाणी शक्य असल्यास पॉवर बँक तयार ठेवा चार्जिंग करून। आता अधिकृत माहितीवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायला सांगितले। केवळ सरकारी यंत्रणा हवामान विभागाकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा, अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्या आता अफवा तुम्ही कुणी पसरू नका। जर तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील म्हणजेच गायी म्हशी जर असतील तर सुरक्षित ठिकाणी तुम्हाला बांधायला सांगितले, कारण पुढील 3 ते 4 तासामध्ये भयंकर अशी या 6 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। आणि एकदा ढगफुटी झाली तर याचा प्रचंड धोका आता या 6 जिल्ह्यांना या ठिकाणी पडणार आहे। तर कोणते 6 जिल्हे आहेत आता लक्षपूर्वक बघा। हवामान खात्याने या 6 जिल्ह्यांना भयंकर रेड अलर्ट आता या ठिकाणी दिलाय। तर त्या जिल्ह्याची नावे काय आहेत आता बघा। या ठिकाणी 6 जिल्हे आहेत, त्यामध्ये रेड अलर्ट देऊन टाकलाय। सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहे। कोणते ते जिल्हे आहेत जिथे अजिबात पाऊसच नाही, कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय। या जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्या परिस्थितीत आपण अजिबात काय काय करू नये, काय काय करायचं नाही ते काय सांगितले बघा। एका पाण्यातून प्रवाह अजिबात करू नका, साचलेल्या पाण्यातून गाडी चालवू नये, कारण त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये जाणे पूर्णपणे का टाळायचं आहे तर त्याचं कारण सुद्धा सांगितलंय की त्या ठिकाणी लाईटीचे खांब असतात आणि वीज तुटून त्या पाण्यामध्ये वीज पडल्यास ते विजेचा प्रवाह त्यामध्ये अवतरलेला असतो। त्यामुळे तुम्ही उघडी गटारे त्या ठिकाणी असू शकतात, झाडाखाली किंवा जुन्या इमारतीजवळ थांबू नका। वादळी वाऱ्यात झाडे किंवा त्या झाडाच्या फांद्या तुटू शकतात। तसेच त्या ठिकाणी जुन्या इमारती जर असतील तर त्या ठिकाणी त्या कोसळू शकतात, कारण या कुमकुवत झालेल्या इमारती असतात, त्यामुळे कोसळण्याची शक्यता आहे। विजेच्या उपकरणांना उगाचच हात लावू नका। आता पाऊस 3 ते 4 तासामध्ये दाखल होतोय। पावसाचे घरात पाणी शिरल्यास मेन स्विच लाईटीचे बंद करा। ओल्या हाताने विजेच्या कोणत्याही उपकरणाला त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका। मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा मोह टाळा। नदी किनारी, धबधब्याजवळ किंवा धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो किंवा त्या ठिकाणी जाणं पूर्णपणे टाळा। तुमचा जीव घेणं त्या ठिकाणी ठरू शकतो, त्यामुळे असले त्या ठिकाणी तुम्ही करू नका। विनाकारण त्रास तुम्हाला होऊ शकतो। प्रवास तुम्ही विनाकारण अजिबात करू नका। तसेच या ठिकाणी आता प्रवास पूर्णपणे तुम्हाला टाळायला सांगितलंय। आता आपण वळूया त्या जिल्ह्यांकडे जे 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर असा रेड अलर्ट जारी केलाय। आता आम्ही या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगत आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा अत्यंत तातडीचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर केलाय। आता या जिल्ह्यामध्ये 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। तर बघा, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या, ती म्हणजे आता पुणे जिल्हा सांगण्यात आलाय। पुणे जिल्ह्यामधील विशेषतः घाटमाता परिसर येथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर रायगड आहे, यामध्ये अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उदागानांना मोठा धोका होऊ शकतो। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी, नद्यांना पूर येण्याची, दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी किनारपट्टीचा जो भाग आहे तर यामध्ये मोठा फटका सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं त्या ठिकाणी आवाहन केले। त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 जिल्हे सांगण्यात आलेत, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा। आता या जिल्ह्यामध्ये जे जे नागरिक राहतील त्यांना विशेष काळजी घेण्याची सूचना हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही काळजी नक्की घ्यायची आहे व अशाच प्रकारच्या पावसाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।